चला जाता हूँ किसी के धुन में. इथे मका ठेवलाय आणि इथे बघा मूंगफली ठेवलेली आहे. किती पाणी रे खंड्यात भरला आपली गाडी रे किती बघा डुबली. तो बघा तुम्हाला दिसतोय तो हा एक्सप्रेस हायवे ती बघा गाडी चालली आहे बघा. ॲक्च्युली इथून हा रस्ता बंद आहे पुढे जायचा. तेरा प्यार मेरे ऊपर ज्यादा है और घर वाले खत्म है. सामान ले लिए देखो सामान. मिरची टाकलेली आहे बघा मिरची. फुल टू मॅगी. वाव. आणि आपण आता एवढा मोठा प्रवास केला 5 राज्याचा. यूपीमध्ये तर लय गरम, हरियाणामध्ये पण लय गरम. आपण हा मका घेतलेला एवढा गोड आहे ना. हा अमेरिकन मका आहे लक्षात ठेवा. शिव सकाळ तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. मी आता मस्त की जरा फ्रेश वगैरे झालो आहे आणि नोएडा ते मुंबईच्या या दुसऱ्या भागामध्ये रिटर्नच्या तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चांगली झोप झालेली आहे त्या आतमध्ये गाडीमध्ये, कारण रात्रीच आपण ह्या पंपावरती येऊन थांबलेलो. जो हा इथे एक मोठा पंप आहे, असा भला मोठा सगळ्यात. आणि पुढे तर आपल्याला एक्झिट व्हायचं आहे. अजून एक्झिट व्हायला आपल्याला कमीत कमी 400 किलोमीटर आपल्याला गाडी चालवायची आहे. तर भावानो इथून आपला रूट वेगळा होणार आहे, कारण आपल्याला सेंधवा बाउंड्रीमधनं आपल्याला जायचं आहे. भयानक आपला एकदम एक्सपिरियन्स असणार आहे, कारण मी कुठल्याही प्रकारची एंट्री इथे देणार नाही. हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे यावेळी. तर चला मग निघूया आता लगेच. पटकन फ्रेश झालो आहे, मस्त थोडासा वॉर्मअप केला आणि आता लगेच पटकन निघूया. चला. हा बघा, हा आहे आग्राचा एक्झिट. म्हणजे इथून हा आग्र्याला जायसाठी सुरुवात होते आणि पाठीमागे जस्ट गेला जयपूर आणि अलवारचा एक्झिट गेला. तुम्ही शूट नाही केला. हे बघा इथेच होतं जयपूर. इथे एक्झिट दिलेला आहे, इथे तुम्हाला लेफ्टला जयपूर एक्झिट. या ब्रिजच्या खालना पुढे जाऊन यू टर्न मारून डायरेक्टली जयपूरला एक्झिट दिलेला आहे. एक गडबड आहे बघा, गडबड. समोर एक गाडी झाली आहे कंटेनर आणि त्याच्या पाठीमागे पोलिसाची गाडी चिटकून ठेवली आहे. काहीतरी चेकिंग चालू आहे. तुम्हाला असं लांब आहे पण ते तुम्हाला एवढं दिसणार नाही लांबचा, पण मी तुम्हाला जवळ दाखवतो तुम्हाला तिथे जाऊन. ही गाडी आता आपल्या पाठीमागे आली आहे. आपल्या पाठीमागे त्यांनी गाडी लावली आहे चिटकून. हे बघा समोरची गाडी होती ना, त्याच्या पट्टी गाडी त्यांनी काढला. आता बरोबर पाठीमागे आपल्याला लावते. चेक करत असेल की टिपी काढली आहे की नाही, सगळं काय काढलं आहे की नाही. जर कोणाला पैसे काढायचे असतील ना तर ते माणूस कसाही काढतो. लक्षात ठेवा. अधिकारी आहे, पोलीस अधिकारी वाटतं. पाठी चाललो आहे कारण एक मस्तपैकी रजवाडी चहा दिसली आहे. ते सुद्धा बघा या साईडला. इथे सुद्धा चहाचा वगैरे भेटतो. चला आपण एकदा चहा ट्राय करूया इथली रजवाडीची. हे बघा पाठी गाडी लावली आहे. जरा बरं वाटलं यार. 2 तासानंतर थांबलो आहे चहा पिवा, कारण सकाळ सकाळ तिथनं निघालं तर चहा नव्हता पिया, नाश्ता सुद्धा केला नव्हता. आता पाठीमागे आहे. चला काय बघूया काय तिकडे भेटते खायला. क्या है नाश्ते में, क्या है? पोहा है, मैगी नहीं चाहिए. पोहा गरम है? हाँ गरम. दे दे भाई 1 प्लेट पोहा गरम दे. कितना रुपये प्लेट है? 40. ओ बाप रे बाप. तू मुझे लगता है इधर किधर तो घर लेगा, इधर फ्लैट बीट लेगा तू, तो बंगला बिंगला बांधेगा. 40 रुपये प्लेट आहे. त्या ते बोलतो भाई 100% इथे बांधणार. दे 1 प्लेट बांध. ॲक्च्युली बघा इथे अजून सेटअप अजून व्हायचं बाकी आहे. 40 रुपये प्लेट आहे. नाश्ता करूया. मस्करी केली. माणसाला जर भूक लागली तर तो पैशाचा पाठीपुढे विचार करत नाही. एखादा त्याने आपल्याला कमेंट केलं की दादा तू चांगल्या हॉटेलला जाऊन नाश्ता बिष्टा करत जा, जेवण बिवण करत जा. हे काय डाल रहा है? मसाला. ये कौन सा मसाला? ये उनको पता नहीं.
अच्छा उनको बताओ क्या? चलो ठीक है, थोड़ा देने का यार, ज़्यादा 40 रुपये प्लेट है तो थोड़ा देने का। हाँ हाँ, ये तो ज़्यादा डालो। बस 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 डाल, चल चल, तेरा प्यार मेरे ऊपर ज़्यादा है और घर वालों का कम है। चलो ते मस्त बशी एकदम मस्त आहे की निवांत. कसं दिसते हां, कसं दिसते राजस्थानचा नाश्ता पोहा. एकदा ट्राय करूया, कारण इथे मी कधी पोहे नव्हते खाल्ले असे. पण टेस्टी एकदम. चहा पण पिऊया. चला नाश्ता झाला, चहा झाली, पाण्याची बॉटल घेतली, बरोबर 100 रुपये बिल झाला. बस झाला, निघूया आता. पुढे जरा काहीतरी जेवणाचं बघूया. जेवणाचा कधी माहिती पॉसिबल होईल जेव्हा आपल्याला जेवणाचं साहित्य या हायवेला तर काय भेटणार नाही, पण जर भेटला तर मग जरा कडधान्य घेऊया, नाही तर मग जरा मस्तपैकी पनीर टिक्का मस्त बनवायची माझी इच्छा आहे. पनीर टिक्का तर बघू, सामान वगैरे भेटला ना तर मग घेऊ, नाही तर मग लगेच निघू. तो बघा, तुम्हाला दिसतोय तो हा एक्सप्रेस हायवे, ती बघा गाडी चालली आहे बघा. ॲक्च्युली इथून हा रस्ता बंद आहे पुढे जायचा. मग आपल्याला आहे बघा, या टोल मार्गेच आपल्याला इथून हा सरळ जायचा आहे. ती बस तिथे लिहिली आहे दिल्ली वडोदरा एक्सप्रेस हायवे. तर आपल्याला हा दिल्ली एक्सप्रेस हायवे पुढे ॲक्च्युली बंद आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला हा टोल भरावा लागणार बघा. चला टोल भरूया इथनं, डायरेक्टली आतमध्ये जाऊया. टोलमधला एक व्यक्ती मला बोलतो, भाई जरा उधर आगे जाके मेरे को छोड़. बोलो भाई इधर किसके ऊपर भरोसा नहीं करते हम लोग, बरोबर ना. चला हे बघा, आता इथनं आपल्याला मॅप लावायचा. चला आता बघा, हा जातो रस्ता सवाई मदाईला राजस्थानमध्ये. आणि बघा आपल्याला आता हा राईट टर्न दाखवते बघा, इथे दाखवते बघा मॅपवरती. इथून आपण आलेलो या साईडनं. पुढे आहे चित्तोडगड 300 आणि पुणे आहे बरोबर 1035, रायपूर 1000. चला हे बघा, या साईडला जरा गाडी लावूया पार्किंगला इथे, कारण पाठीमागे ना जेवणाचं सामान वगैरे भेटतोय. जरा बघूया, घेऊया जरा तिथे काय भेटतोय किरकोळ वगैरे. राईस घ्यायला लागेल. चला तो या साईडला गाड्या वगैरे भरपूर लागल्यात, म्हणून मी सुद्धा लावली गाडी इथे या साईडला. UPची आहे, हरियाणाची आहे, परत केरळाची गाडी आहे पाठीमागे, म्हणजे पुढे. याच ठिकाणी थोडा सामान घेऊया, बघूया भेटतोय. हे बघा इथे आहे, इथे कुठेतरी ग्रामपंचायत कुतला. हे बघा विचार, हे बघा कसं जातं बघा. चला तिथे बघा, तिथे राशनचं दुकान आहे, त्या साईडला राशनचं दुकान आहे, आणि या साईडला बघा सगळं सामान वगैरे भेटतो. चला आपण पहिला हिच्याकडे घेऊ, विचार. आपण बघा टोमॅटो घेतो तर चांगले 30 को आधा किलो ना, 30 का आधा किलो. कितना आधा किलो आहे देखो जरा, 20-30 रुपये आधा किलो टोमॅटो घ्या. हे बघा, हे एकदम कसं एकदम हिरो वाटत, ओरिजिनल का माहीत नाही. ये दे दो, चलो ये दे दो, 10 रुपये का ना, 10 रुपये का 2. प्याज दो मेरे को पाव किलो, आपकी तरफ से मुझे गिफ्ट. ऐसे ही मेरे को गिफ्ट दे दो आपकी तरफ से. मुश्किल है भाई, इधर कोतमीर मतलब हो मुश्किल है. वही धनिया ना, नहीं धनिया अलग रहता है, कोतमीर अलग रहता है. चीटिंग करता है तो. चलो भाई सामान ले लिए. देखो सामान कुठला गाव आहे का माहीत नाही, पण इथे गाड्या थांबलेल्या आहेत सगळ्या. बोलो मग आपण पण घेऊया, थांबूया आणि सामान घेऊया. आणि काम आपण का माहिती आहे, नाश्ता केला आहे, पण का नाश्ता का केला, भरपूर भूक लागली सकाळ सकाळ. आता आपल्याला परत पुढे हायवे लागेल 3.5 किलोमीटरवरती. बघा चला गाडी आपली, जाऊया गाडी. आता चिखल बघा त्या ठिकाणी अडकलेली बघा गाडी ट्रान्सपोर्टला. जेवणाचा सगळा सामान आपण घेतला, राईससुद्धा घेतला. टोटल बिल झाला बरोबर 245 रुपये. आणि मी यातला इगतगिरीला आहे, एक छोटासा गाव आहे इथे इगतगिरी गाव बघा, तुम्हाला दाखवतो. हा इगतगिरी गाव. बघा सीमा प्रारंभ.
हा बघा, हा आलेला आहे बरोबर एक्सप्रेस हायवे, दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे. आणि हा हायवे पकडायसाठी आपण बरोबर 20 किलोमीटर आतून फिरून आलो. विचार करा. हे बघा इथे बघा काय लिहिलं आहे, सवाई माधवपूर. कारण संपूर्ण गावागावातले रस्ते आपण फिरून आलो. त्याच्यानंतर आपण बघा हे आता एक्सप्रेस हायवेला आपण आता जॉईंट होतोय. हा जो तुम्हाला वरती ब्रिज दिसतोय तो एक्सप्रेस हायवेज आहे. कुठून एक्झिट दिलाय, कुठून काय समजत नाही भाऊ. बघा त्या साईडला बघा, समोर बघा टोल आहे. आणि बघा इथे बघा चित्र दिलं आहे टोलचा या मॅपवरती. ह्याला बोलतात मॅप प्लस भाई. हा बघा टोल लागला एक्सप्रेस हायवेचा. परत पाठीमागे जेव्हा आपण एक्झिट झालो ना त्याबरोबर आपले 500 रुपये आपले कट झालेले एक्सप्रेस हायवेचे. आता परत आपण आता इथं परत जॉईंट होतोय. फिर से शुरू हो गई अपनी कहानी मुंबई की तरफ से. हाँ आता पलवायला लागते भाऊ. पलवणार आता. कडक ऊन पडलाय. या पावसाळ्यात झालाय तरी काय. आमच्या माणसांना फुकटचा त्रास द्यायला लागलाय. बिचारा त्या आसाममध्ये एवढी कंडिशन बेकार आहे. तिथे माणसं बिचारी ऑफ झाली आहेत. काही लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. जनावर वाहून गेले, ती सुद्धा भरपूर ऑफ झाली मेलेली आहेत. काही लोकांनी तिथे मदतसुद्धा पाठवायचं चालू झालेलं आहे. आणि मी आता बरोबर आहे UP-मध्ये होतो, हरियाणामध्ये होतो, राजस्थानमध्ये, आता MP-मध्ये आपण एंट्री करू. भाई त्या पाण्याचा थेंब नाही कुठे गेलाय हा. आणि इथे कधी पडेल. इथे पण शेतकरी आहेत, इथे पण शेतात पाणी लागेल. सर्व ठिकाणी हळू थोडा पड रे बाबा. सगळ्यांना काय ते फळ दे तुझा. दिसता महाराष्ट्रात सगळीकडे पड. आसाममध्ये तर एवढा पडलायच बाबा. काय ते जरा कमी हो. बिचारा त्यांना तरी जरा धीर दे. किती त्रास देशील. जेवण बनवायचा होता पण हे बघा आपला हा संपूर्ण कॅन खाली आहे. आणि इथे बघा पाणी केवढं आहे. दिसते खड्डे बघा. खड्ड्यात खड्डा. गाडी नको पडायला बाबा. पण मला पाणी भेटत नाही. मी आता पाणी एका ढाब्यावरती विचारला तर तो ढाबावाला बोलला की भाई इधर हम लोग को पाणी का प्रॉब्लेम आहे. तेरे को कैसा तू भाई. हे बघा हा जो तुम्हाला दिसतोय हा ही टाकीसारखी दिसते तो आहे टनल. आणि हा संपूर्ण ह्याच्यातनं आला आहे, डोंगरातनं खालनं आला आहे. लक्षात ठेवा त्याचं काम चालू आहे. झालं आहे बोलतात ते लोक सगळेजण. तर म्हणून हा सगळा गावात ना गाव जेवण करत यायला लागते. लक्षात ठेवा. बघा अय्यो रामा रामा खड्ड्यात पाणी भरला. किती पाणी रे खड्ड्यात भरला. आपली गाडी रे किती बघा डुबली. गाडी डुबताना आपली वाचली. फटकन रे आपली निघली. कार आपली गाडी हाय पिकअप भावानो. पिकअपचा नाद नाही करायचा. हाँ दमदार लोगों की दमदार कहानी है हमारी. पिकअप निघाली भावानो. ते सुद्धा डायरेक्टली पाण्यात ना. हा आता लागेल आपला परत हायवे लागेल. आणि हाच रस्ता गेला ना पाठीमागे तो टनल मधला गेला. लक्षात ठेवा. अभी कुछ तो गड़बड़ है भाई. अभी कुछ तो गड़बड़ है. भूख लगा है, पेट में चूहे काट रहे हैं. बोल रहे कि भैया हमें तो भूख लगा है, आपको भूख नहीं लगा है क्या. भूक तो मेरे को भी लगा आहे. पण जेवण घेऊया. चला आता जेवण घेऊया म्हणजे काहीतरी बनवूया. कारण पाणी नाही. पण पाणी नाही मग जेवण कसं होणार भाऊ. पाणी है तो सब है. तो जल है तो जीवन है. इथे काहीतरी बनवूया. चला दिल्या घरी झटपट मोकळा मस्त मॅगी बनवूया. झणझणीत एकदम असं तिखट नको. चला बघू आता इथे. हो सगळं सामान काढलं आहे बघा. बघा हा एक गॅस. हे बघा याच्यातली थोडीशी मॅगी काढली. एक टोमॅटो, एक बघा मिरची थोडीशी कापली आहे. आणि कांदासुद्धा. इथे ॲक्च्युली हवा भरपूर आहे. जर जेवण बनवायचं होतं मला ॲक्च्युली मस्त जरा चांगलं चमचमीत जेवण बनवणार होतं. पण झालं काय पाणी नाही त्याच्यामुळे आपण जेवण करू शकत नाही. पाणी असलं असतं तर मस्त जेवण केलं असतं यार. मस्त एक झणझणीत. पण आता झटकेपट आपलं एकच काम आहे तो म्हणजे मॅगी. दुसरं काय करू शकत नाही. आणि भरपूर म्हणजे भरपूर भूक लागली आहे.
हे बघा टोप ठेवला आहे, छोटासा टोप ठेवला आहे. टोपसुद्धा थोडासा गरम झाला आहे. थोडासा तेल टाकूया. तेल पण चांगला घेतला ॲक्च्युली. झटक्यात पट हा मस्त आहे की झटपट पटापट. मिरची मिरची टाकलेली आहे बघा. मिरची तर एकदम मस्त की झाली आहे कडकमध्ये. थोडा कांदा घ्या. टोप पण लय छोटा आहे. तर हवा भरपूर आहे ना गाडीमध्ये, गरम होते ना, मग म्हणून गेलं की गाडीमध्ये नको घ्या, जरा बाहेर घ्या. मस्त जरा वातावरण पण जरा गरम आहे, पण जिथे बसलो आहे तिकडे सावळी आहे आणि वारासुद्धा मस्त आहे. चला कांदा मस्त जरा लाल, टोमॅटो पण टाकूया. हो आपला घरचा मसाला नको टाकूया थोडा, ठीक आहे ना, तो त्याचा आहे प्रॉपर. मस्त लागला मसाला एकदम कडक. आता मॅगी टाकूया. ॲक्च्युली ही मॅगीवरती ॲड दिली ना 2 मिनटं, काय 2 मिनटं वगैरे काय नाही, 10 मिनटं लागतं, 10-15 मिनटं. भावानो आपली झाली ही बघा मॅगी. हा ही बघा दिसतं तुम्हाला, एक नंबर. बघा बिचारे आलेत बघा कसे बसलेत, 5 जण. डॉगीज बाया, कारण ड्रायव्हर लोकांचा एकच हे असतो, तो म्हणजे डॉगीज लवर आपण. चला खायला घ्या पहिला. हे बघा ह्याच्यानेच बनवलं नाही, ह्याच्यानेच खाते. खायला या. फुल टू मॅगी. वाव मस्त यार. जरा क्लायमेट पण एकदम मस्त काळोख झालाय. एक नंबर नाद्या बाद भाऊ. हा हा खतरनाक. थोडक्यात मजा घ्यायची जास्त, समजला, जास्त हॅडॅक नाही घ्यायचा डोक्याला. हे बघा आपला उरलेला थोडासा त्याला देऊन टाकूया, कारण का बिचारा मुका जनावर आहे. इथून इथपर्यंत आला. या 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 चल चल चल. कुत्र्याला बघा टाक हे करतोय. या घे घे घे. खा 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 खा. हे बघा कसा खातोय बघा. सावकाश 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 का. आधी आला असता तर तुला भरपूर काय भेटला असता. मी नसता खाल्ला असता, पण त्याला जास्त दिला असता. ते बघा ते बघा ते बघा ते बघा. त्याला असं वाटतं की अजून चल चल. चला आपलं हे बघा फायनल झालं आहे. हे सगळं धुया पटकन आणि लगेच आता कल्टी मारू, कारण अर्धा तास झाला आपल्याला इथे वेट करून, म्हणजे सगळं आवरून वगैरे. जेवण पण मस्त पोट भरून झालेलं आहे. आपले सगळे भांडी धुवून ठेवलेत. पाणी बिचारा दादांना पाणी पाहिजे आहे. ले लो पाणी ले लो. आपको ले लो बॉटल आपको रखो. पाणी देऊन टाकला बिचारांना. त्या बिचारा ते पाणी भेटेल काय, तर मला ठीक आहे देतो. चला पाणी. चला आता निघूया ना मित्रांनो. दान धर्म पहिला करावा, लक्षात ठेवा, कारण कोणीच हा पैसा कुठे वरती घेऊन जाणार नाही. लक्षात ठेवा, पैसा इथेच राहणार आहे. जाणारा व्यक्ती, जाणारा माणूस, जाणारा जो कोण आहे तो वरती जाणार आहे. पण पैसा मात्र अशी चीज आहे ती खालीच राहते, वरती कधी येत नाही. चला निघूया आता. खूप आराम केला, खूप जेवलो, खूप गप्पा गोष्टी झाल्या. सामान वगैरे सगळं ठेवला पाठीमागे. गॅस होता तो ठेवला आतमध्ये. आता डायरेक्टली रतलम, आणि रतलममधनं डायरेक्टली आतमध्ये शिवरा, डायरेक्टली MP पहिल्यांदा जाणार ना, पहिल्यांदा MP मी, आणि सिंधुवा बॉर्डरवरनं, कारण भरपूर स्टोऱ्या ऐकलेल्या. चला आपण आता ते सर पूर्ण हलवून टाकूया सिंधुवा बॉर्डर. चला जाता हूँ किसी के धुन में, धड़कते दिल के तराने लिए. काय गाणी बिनी, शायरी बिनी, वाह बिजू क्या बात है भाई. आयुष्य असंच खेळ जागायचं असं लक्षात ठेवा, कारण काय नाही राहिलेलं आहे. एन्जॉय करायचा, आपल्या पोराबाळांना सुखी ठेवायचा, त्यांना त्यांच्यासाठी काम जास्त काय करू ते करायचा, आपल्या आईवडिलांसाठी बस, बाकी काय नाही. नो वेअर भावांनो. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आला पाहिजे. लक्षात ठेवा, माझ्यासारखं जगू नका, कारण मी खूप स्ट्रगल करतोय. 24 तास गाडी चालवणं खायची गोष्ट नाही आहे. मी एकटाच नाही, माझ्यासारखे अनेक ड्रायव्हर आहेत.
2 कोटी ड्रायव्हर लोक, त्याच्याहून जास्त अजून संख्या असेल, लक्षात ठेवा. चला आपण बेल्ट लावूया. समोर बघा कॅमेरे आहेत, नाहीतर मग खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा 12 ना, 1500 रुपयाचा फाईन पटकन क्लिकमध्ये होईल. चला आता डायरेक्टली रतलम. MP मध्ये सुद्धा आपण एंट्री फायनली करणार आहोत. तर केलेली आहे का माहीत नाही मला, कारण आपण निस्ता चालतोय भावानो. आपल्याला बरोबर 5 किलोमीटरवर आता बघा आपल्याला हा एक्सप्रेस हायवे सोडायचा आहे. दाहोद 156, गोध्रा 216. ठीक आहे, आपल्याला हा सरळ गेलो तर लक्षात ठेवा. पण आता आपल्याला इथनं बरोबर रतलम मार्गे आपल्याला इथनं खाली उतरायचं आहे. रतलम साधारण इथनं 35 किलोमीटर आहे आणि आपल्याला पकडायचं तो म्हणजे आग्रा मुंबई हायवे. हे बघा आपल्याला लेफ्ट टर्न दाखवतोय, म्हणजे आपण आता बरोबर आता रतलमला होता एक्झिट करतो, म्हणजे रतलमला आपण आता एंट्री करतोय. हा एक्सप्रेस हायवे आपण आता एक्झिट करतोय आणि पावसाची सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा पुढे टोल गेट बरोबर 500 मीटरवरती. चलो बाय बाय दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे. अभी आपण जा रहे भाई डायरेक्टली MP. काय क्लायमेट झालं यार, खतरनाक क्लायमेट झालाय आणि पूर्णपणे काळं करून टाकलेलं आहे आणि पाऊस चालू झालेला आहे. त्या हायवेचा नंबर आहे बरोबर 156. मला नक्की कमेंट करून एकदा सांगा की हा हायवेला नाव काय, म्हणजे तो कसा आपण गेला दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे, तसं ह्याचं सुद्धा नाव असेल. तुम्हाला जर माहिती असेल तर मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. मी आता बरोबर रतलममधनं उतरलो आहे खाली आणि चाललो आहे मनपूरपर्यंत, कारण आपल्याला तो पुढे आग्रानंतर हायवे लागेल. हे बघा मध्य प्रदेशमध्ये मूंगफली मका वगैरे सगळं एकदम मस्त आहे की. चला एकदा ट्राय करूया मध्य प्रदेशमधला मका घेऊया आणि मूंगफली घेऊया. चला मूंगफली म्हणजे शेंगदाणे. हे कितने का? 20 के 100 ग्राम. अच्छा दे दो 100 ग्राम दे दो. ये तो ये भाई मूंगफली नहीं, ये बोलता है इसको. ये स्वीट है क्या? ये मीठा है. ये कैसा है? 20 का एक दे दो अच्छा वाला. अभी फ्रेश वाला दो, अच्छा वाला दे दो. हे बघा भावनो मका, इथे मका ठेवला आहे आणि इथे बघा मूंगफली ठेवलेली आहे. हे बघा 20 रुपयाचे 100 ग्राम. तर असा खायला काय वाटणार नाही, कारण एक नंबर हा जे आपण घेतोय खायला. हे बघा टेन्शन नाही, मस्त आहे की खायत प्रवास होऊ शकतो 100%. हे बघा आई शपथ सांगतो, एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये MP मध्ये आल्यानंतर हा जो वातावरण भेटला आहे लय थंड वाटते. आणि आपण आता एवढा मोठा प्रवास केला, 5 राज्याचा प्रवास केला, त्याच्यामध्ये UP मध्ये तर लय गरम, हरियाणामध्ये पण लय गरम, राजस्थानमध्ये पण भरपूर गरम आहे. असं पण जसं MP च्या आतमध्ये स्टेटमध्ये आलो आहे आणि मस्त वाटते थंडगार. मस्त मकेसुद्धा घेतले, मूंगफलीसुद्धा घेतली आहे. हां जरा 5 मिनटं जरा गाडी जरा बंद ठेवली. तर आता हा रस्ता आपल्याला कुठे सोडायचा नाही. हा 156 हायवे आहे. नंबर मला माहिती आहे, नाव मला माहीत नाही. चला निघूया आता, थांबूया नको पुढे, डायरेक्टली तर समोरच्या एक्सप्रेस हायवेला जॉईंट होऊया आग्रा मुंबई हायवेला, कारण डिझेलसुद्धा टाकायचं आहे. चला कसा वाटतो एकदा मला नक्की कमेंट करून सांगा. वातावरण बघा असं झालं आहे, खाऊनी आहे एकदम ना. 99.56 असा काहीतरी इथे रुपीज आहे डिझेल. आणि आता इथूनच आपल्याला परत आता राईट टर्न मारायचं आहे. इथे आता डिझेल भरायला लावली गाडी, त्याच्यात पाठी चहा वगैरे पियालो आणि जस्ट अर्धा किलोमीटरवरतीच होता. फुल करूया आता इथनं डायरेक्टली. ही दुसरी वेळ आपण फुल करतो आहे. एकदा आपण UP मध्येच आपण फुल केलेली, आता ही दुसरी वेळ. इथून आता डायरेक्टली मुंबईत जाईल का माहीत नाही, पण ऑलमोस्ट आता आपण साधारण 500 किलोमीटर तरी आलो आहे, 500च्या वरती. डिझेल भरून निघालो ना आपण आणि आपल्याला पहिलाच बायपास लागला. तुम्हाला माहिती आहे त्या गावाचं नाव काय?
मी शॉक झालो एकदम त्या गावाचं नाव ऐकून. त्या गावाचं नाव होतं निमली. हा, निमली एक नंबर. मला ना म्हणजे भारी वाटला, कारण आपण MP मधला प्रवास करतोय आणि मला थोडासा हे जरा की मला की अरे यार आपण दिवसातनं प्रवास केला पाहिजे होता, दिवसातनं आपण दाखवला पाहिजे होता MP चा आपला प्रवास. कारण कसं आहे माहिती आहे ना दादानो, आपण जो प्रवास करतोय सकाळपासून ते रात्रीपर्यंत संपूर्ण जे आपल्या लाईफमध्ये जे घडते आहे, काय आपण करतोय, काय काय ते सगळं तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय. आणि झाला कारण आपली ही मोठी ट्रिप आहे बरोबर. त्याच्यामुळे जे काय माझ्या लाईफमध्ये होते ते मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेन. कारण रात्री आपण तुम्हाला माहिती आहे असं मग गाडी आराम करू डायरेक्टली आराम करतो. आता तर निमली लागलाय, पुढे बघा कुठचे कुठचे गाव आहेत ते. पाठीमागे आपण आता रतलाम सोडला आणि रतलाम सोडला ते मला माहीतच नाही, कारण बायपास असा दिलाय ना सिटी वेगळी म्हणजे साईडलाच राहिली ती. म्हणजे आपण हा मका घेतलेला एवढा गोड आहे ना, हा अमेरिकन मका आहे लक्षात ठेवा. ती मला बोलत होती ये भाई अमेरिकन मका है, इंडियन मका तो होता. ती बोलले भाई इंडियन मका दे दो. मला नाही अमेरिकन एकदम खा जाओ अशा लगे. मला फक्त एवढं सांगा कमेंट करून की मक्याची शेती जास्त कुठे होते, कुठच्या स्टेटमध्ये होते, आपल्या महाराष्ट्रामध्ये का पंजाबमध्ये का कुठल्याही स्टेटमध्ये मला एकदा नक्की कमेंट करून सांगा सगळ्यात जास्त शेती कुठे होती ती. कारण भाई एक नंबर मका आहे, मला लय आवडतो. आता कुठे बोललो माहितीये, बडनगर MP. आणि असं पण आपल्याला काय पुढच्या पोलिसांनी वगैरे अजून काय त्रास दिलेला नाही बघायला गेलं तर. हा हायवेच असा पण हे बघा या साईडला बघा एक रस्ता गेलेला आहे, इथे कमानी सुद्धा आहे आणि इथे वरती देवाचा हे आहे स्टॅच्यू गेला आपल्या. मित्रांनो हा बघा सरळ रस्ता झाला बघा इंदोरला आणि आपल्याला राईट मारायचं आहे. ॲक्च्युली ना काचेवरती ना पूर्ण हे आला ब्लर आला आहे. दिसते तुम्हाला समोर इंदोर आहे आणि आपल्याला राईट मारून जायचं आहे. गडी आला आणि ते पण जोरात आलाय, समोरचा काही दिसत नाही पण आपल्याला हायवे पकडून राहायचं आहे बघा. अजून हायवे अजून आपल्याला भरपूर साधारण 26 किलोमीटर लांब आहे. आग्रा मुंबई हायवे. हा बघा मानपूर मधनं आपण बाहेर पडलो आणि हा बघा लागलेला आहे नॅशनल हायवे 52 आग्रा मुंबई. हा बघा दिसतो तुम्हाला. आता लागलोय आपण बघा बरोबर आग्रा मुंबई हायवेला. भाई फर्स्ट टाइम जर्नी आहे भाऊ, फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मधली मी या एक्सप्रेस हायवेवर ना करतोय. ते बघा एक धाबा आहे हॉटेल वैष्णवी. पण भीती का माहितीये या मातीत ना आतमध्ये टाकायला. एकदा फसली की फसली भाऊ, मग निघायचं नाव नाही करणार गाडी आपली. मित्रांनो हे बघा गाडी इथे लावली आपल्या धाब्यावरती आला महालक्ष्मी धाबा आहे आणि हे बघा आपला हातरून वर टाकलेला आहे. या साईडला उशिडवलं, इथे उशिडवलं. कुछ नाही चला झोपायची तयारी मस्त की झोप्या. आता इथे मस्त की आराम करूया आणि सकाळी अर्ली मॉर्निंगच लवकर म्हणजे 6-6:30 पर्यंत इथनं निघूया. आंघोळ वगैरे करू, इथेच आंघोळ करूया. जेवलो वगैरे 2 रोट्या खाल्ल्या पण आता काय बनवलं ना, कारण पाऊस पण भरपूर आहे आणि बोललं तर बनवायचा बोललं लय भरपूर उशीर होईल. आणि बनवायचा म्हणजे कुठे आता इथे बनवायला घेतलं तर त्यावर तो येऊन हे करणार, त्यापेक्षा नाही बनवलं. तर भाऊ ना आपण आता हा एपिसोड आपण आता इथे थांबूया. सकाळी बरोबर 7 वाजता निघूया लवकर डायरेक्टली मुंबईमध्ये खाली करूया डायरेक्टली गाडी खाली. बघूया अजूनपर्यंत आपला 550-700 किलोमीटरचा आपला अंतर आहे. लवकरात लवकर पोहोचूया मुंबईमध्ये. भावनू बाय बाय आणि गुड नाईट.